अर्ज मागे घेतला, अभिजित पवारांनी अर्ज मागे घेतला आणि रत्नागिरीमध्ये बाळमाने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पुढची बातमी, सुनील तटकरे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। बाळमाने यांनी माघार घेतल्यानंतर तटकरे हे चव्हाणांच्या भेटीला गेले। कोकणामध्ये रवींद्र चव्हाण यांची खेळी यशस्वी झाली। प्रतिनिधी मनोज दळाळकर या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। मनोज, बरोबर, आपण बैठक तर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक ही 18 तारखेला होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अवघा 1 तास उरलेला आहे। त्यामध्ये भाजपनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यशस्वी बाजी ही मारलेली आहे, कारण की आपण बैठक तर 2 ठिकाणी आपण बैठक बिनविरोध ही निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये पहिली जागा म्हणजे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली आहे आणि दुसरी जागा म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधली आहे। या ठिकाणी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून रवींद्र फाटक हे शिवसेनेमधून उमेदवार होते महायुतीचे, तर रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बेता अनिकेत तटकरे हे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते आणि त्या ठिकाणी आपण बेता बाळमाने आणि जुळी दळवी हे या ठिकाणी यांनी बंडखोरी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि बंडखोरी केलेली होती, पण या ठिकाणी आपण बघितलं तर जुळी दळवी यांनी पहिलाच अर्ज हा मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी नितेश राणे यांच्यासोबत बाळमाने ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते आणि तेव्हा त्यांनी अर्ज हा मागे घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अभिजित पवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे होते त्यांनी देखील आपला अर्ज हा मागे घेतलेला आहे। त्यामुळे रवींद्र फाटक आणि आपण या ठिकाणी अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची यशस्वी खेळी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आपण झाल्यात असं आत्ताच्या क्षणाला निश्चित म्हणता येईल। मनोज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। पुढची बातमी।